हरि ओम. अध्यात्म उपनिषद योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. श्लोक क्रमांक 9. यत्रेश जगदाभासो दर्पणांत पुरम यथा तद्ब्रह्मा हमिति ज्ञात्वा कृतकृत्यो भवानघ. ज्याप्रमाणे आरशात वस्तू जगताचा आभास होतो त्याप्रमाणे ज्यात जगताचा आभास होत असतो ते ब्रह्म मी आहे हे ज्ञानाने जाणून हे अनघ तू कृतकृत्य हो. आरशातील प्रतिबिंब. येथे ऋषींनी आरशाचे उदाहरण घेतले आहे. आपण आरशासमोर आल्यावर आपल्याला आपले प्रतिबिंब आरशात दिसते, परंतु ते सत्य नसते, तर ते दोन कारणांनी आभास रूप असते. प्रथमतः असे रूप आरशाच्या काचेच्या सपाटीनुसार कमी जास्त दिसते, जसे आहे तसे दिसत नाही. उदाहरणार्थ, आरशाची काच बहिर्गोल असेल तर आपले प्रतिबिंब निराळे दिसेल, आणि आरशाची काच अंतर्गोल असेल तर आपले तेच रूप निराळे दिसेल. दुसरे असे की आपण ज्या क्षणी आरशापासून दूर जाऊ त्या क्षणी आपले प्रतिबिंब आरशामधून नाहीसे होईल. यामुळे आरशात जरी आपले रूप दिसत असले तरी ते प्रतिबिंब असते, ते सत्य नसते, आभास रूप असते. याचा अर्थ असा आहे की आरशात दिसत असलेले प्रतिबिंब सत्य नसून ते प्रतिबिंब दाखवत असलेला आरसा मात्र सत्य आहे. कारण तो जेथे असतो तिथेच असतो. तुम्ही त्याच्यासमोर आलात तर तो तुम्हाला त्याच्याप्रमाणे तुमचे प्रतिबिंब दाखवतो, आणि तुम्ही त्याच्यापासून दूर झालात तर तो तुमचे प्रतिबिंब नाहीसे करतो. आरसा नाहीसा होत नाही, त्यातील प्रतिबिंब नाहीसे होते. ब्रह्म. ऋषी सांगतात की ज्याप्रमाणे आरशात आभासरूप प्रतिबिंब दिसते त्याचप्रमाणे हे जगत, हे विश्व, त्यातील तमाम वस्तू जगत हेही या ब्रह्मामध्ये आभासरूप दिसते. येथे असलेले जगत, विश्व, त्यातील वस्तू जगत हे काही कालावधीसाठी आभास निर्माण करते, आणि तो काळ संपला की ते नाहीसे होते. ते टिकाऊ नाही, त्याला काळाची मर्यादा आहे. परंतु जसे आरशात आभास करत असलेले प्रतिबिंब भासमान असले तरी आरसा मात्र सत्य असतो, त्याचप्रमाणे जगत, विश्व, वस्तू जगत ज्यात भासमान होते ते ब्रह्म सत्य आहे. ब्रह्म सदा असलेले शाश्वत आहे, ते अक्षर आहे. त्यात परम आत्मशक्तीचा, त्या परम चैतन्याचा, त्या पुरुषोत्तमाचा खेळ सुरू असतो. काही कालावधी खेळ मांडला जातो, काही कालावधी खेळ खेळला जातो, मग तो आटपला जातो. पुन्हा नव्याने नवा खेळ मांडला जातो. काही कालावधी तो खेळला जातो आणि काही कालावधीनंतर तो आवरला जातो. पुन्हा नव्याने नवा खेळ मांडला जातो. असे या ब्रह्मात अव्याहत सुरू आहे. एकच एक खेळ खेळला गेला तर नवचैतन्याची लीला अनुभवता येणार नाही. तोच खेळ खेळून कंटाळा येईल, त्यात मौज नसेल, जीवनात उत्साह उन्मेष नसेल, जीवन एकसुरी निरस होईल. यास्तव ते परमचैतन्य नित्य नूतन नवा डाव, नवा खेळ खेळत असते. त्यासाठी जुना खेळ आवरून घेणे अपरिहार्य असते. हा खेळ ज्यात खेळला जातो त्याला ब्रह्म असे म्हणतात. चैतन्य ब्रह्मांगणामध्ये खेळ खेळत असते. ऋषी सांगतात की यास्तव ते ब्रह्म सत्य आहे. त्यात खेळला जात असलेला खेळ एक मौज आहे, लीला आहे. त्याप्रमाणेच या खेळाकडे पाहावे लागते. तेथे भावभावनांना थारा देऊन उपयोग नाही, वस्तुस्थिती जाणावी लागते. ज्ञानी यांचा अस्पर्श योग. ऋषी पुढे सांगतात की हे तू ज्ञानाने जाणून घे, कारण हे काही गणितासारखे सिद्ध करता येत नाही किंवा शास्त्रीय प्रयोग करून सिद्ध करून दाखवता येत नाही. कारण हा अस्पर्श योग आहे, तो ज्ञानानेच जाणावा लागतो, त्याचे आकलनच व्हावे लागते.
आरशात त्याच्यासमोर आलेल्या वस्तूचे प्रतिबिंब उमटते, परंतु ते तात्पुरतेच असते. ती वस्तू आरशापासून दूर गेली की ते प्रतिबिंबही नाहीसे होते. आकाशात पक्षी विहार करतात, विमाने उड्डाण करतात, ढग येत जात असतात, परंतु आकाशात त्यांची पाऊलवाट काही तयार होत नाही. त्यांच्यामुळे आकाशात साधी एक रेघही उमटत नाही. पाण्यावर रेघ ओढली तरी ती त्यावर टिकत नाही. पाण्यातून बोट गेली तरी पाण्यावर ओरखडा निघत नाही. कमळावर, कमळाच्या पानावर पाऊस पडतो तरी त्या कमळावर किंवा त्याच्या पानावर पाणी टिकत नाही. ते तात्काळ घरंगळून जाते. नारळ सुकला की तो करवंटीपासून अलग होतो. ज्यात व्यक्त होते, ज्यात दृश्य केले जाते, ज्यात अस्तित्व दाखवले जाते, त्याला जराही बाधा होत नाही. ते जसेच्या तसे अबाधित राहते. यालाच अस्पर्श योग असे म्हणतात. याप्रमाणे ब्रह्मावर त्यात होत असलेल्या उलथापालथीमुळे एक साधी रेघही ओढली जात नाही. ब्रह्म जसे आहे तसेच अबाधित राहते, अस्पर्शित राहते. यास्तव ब्रह्मामधून वस्तुजगत नाहीसे होते, त्यावेळी त्याचा स्वीकार करायचा असतो. येथे भावभावना उचंबळून येऊन काही उपयोग नसतो. म्हणून ऋषी सांगतात की हा अस्पर्श योग ज्ञानाने समजून घ्यावा. अनघ. ऋषी येथे अनघ असे म्हणत आहेत. अनघ याचा अर्थ निष्पाप वृत्तीचा, सरळ मनाचा, छक्के पंजे नसलेला, साध्या स्वभावाचा. आरसा, आकाश, पाणी, कमळ, करवंटी यांना स्वतःसाठी कशाचे काही आकर्षण नाही, मोह नाही, उपभोग नाहीत. ते त्यांच्याजवळ आलेल्यांना त्यांच्या प्रांगणी खेळू देतात, बागडू देतात, मौज करू देतात, परंतु ते त्यांच्याकडून कसल्याही लाभ्यांशाची अपेक्षा करत नाहीत. ते स्वतः निष्कलंक असतात. त्यांना काहीही नको असते. ते त्यांचा उपयोग निरपेक्षपणे करू देतात. आरसा जितका अनघ, निर्मळ, स्वच्छ, तितके तो प्रतिबिंब स्पष्ट दाखवतो, परंतु तरीही तो स्वतःला काहीही चिकटू देत नाही. याचप्रमाणे ब्रह्म आहे. ब्रह्मात अनंत पालथी होत असतात, परंतु ब्रह्म अनघ आहे. त्यावर डाग पडत नाही. ते त्याचा उपयोग निरपेक्षपणे करू देते. ब्रह्माची कसलीही जराही तक्रार नाही. ते वस्तुजगत धारण करण्यासाठी सतत पसरत असते, पसरतच असते. कितीही पसरावे लागले तरी ते विना तक्रार पसरत राहते. स्वतःला ताणून सर्वांना सामावून घेते. लीला करण्यासाठी जागा करून देते. कृतकृत्य. ऋषी मानवाला उपदेश करत आहेत की तू ब्रह्माचा आदर्श घे. तुझ्या जीवनात तुझ्या संचिताच्या अनेक उलथापालथी होत असतात, परंतु त्यामुळे तू विचलित होऊ नकोस. ब्रह्माप्रमाणे सर्वांना सामावून घे आणि तेही विना तक्रार. ब्रह्माप्रमाणे अस्पर्श योग प्राप्त होण्यासाठी तू होत असलेल्या प्रत्येक घटनेला, प्रत्येक कृतीला केवळ साक्षी राहा. होत असलेल्या घटना किंवा कृती तो पुरुषोत्तम करत असतो. करता करविता तो पुरुषोत्तम असतो. याचा तुझ्याशी काहीही संबंध नसतो. त्या घडवणे किंवा त्यात बदल करणे किंवा त्या थांबवणे हे तुझ्या हातात नाही. ते तुझ्या कुवतीच्या बाहेर आहे. तू फक्त तुझा देह, तुझे जीवन त्यासाठी उपलब्ध करून दे. हे इतकेच तू करू शकतोस. यापेक्षा काही वेगळे तू करू पाहशील तर फसशील. परंतु कृत्यांना साक्षी राहशील तर वैश्विक सृष्टीलीला अनुभवण्यासाठी आलेला तुझा जीवात्मा यात्रा सुफळ पूर्ण करेल. या योगे कैवल्य प्राप्त करशील, जीवन मुक्त होशील, कृतकृत्य होशील. हेच अध्यात्म आहे. हरिओम.